श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. बहीण भावाच्या नात्याचा विशेष दिवस म्हणजे रक्षाबंधन. यंदा पौर्णिमा तिथी ही 2 दिवसांमध्ये आलेली आहे. 27 ऑगस्टला सकाळी 9:08 पौर्णिमा तिथी ही सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्टला सकाळी 9:48 पौर्णिमा संपणार आहे. उदय तिथीनुसार 28 ऑगस्टला रक्षाबंधन हे साजरे केले जाणार आहे. प्रत्येक वर्षी रक्षाबंधनच्या सणावरती भद्राची सावली असते. यंदा मात्र रक्षाबंधनच्या दिवशीच चंद्रग्रहण सुद्धा आलेले आहे. भद्रा काळ जो आहे तर तो 27 ऑगस्टला सकाळी 9:09 पासून ते रात्री 9:32 पर्यंत असणार आहे. म्हणजे भद्राची सावली ही 27 ऑगस्टला असणार आहे. 28 ऑगस्टला भद्रा काळ नसणार आहे. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनवरती भद्राची सावली ही असणार नाही. परंतु यंदाच्या रक्षाबंधन दिवशी चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणाचे कोणते नियम आहेत, त्याचप्रमाणे चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनवरती काय परिणाम असेल याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. ग्रहण कोणतेही असो, चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो, हे ग्रहण पाळावे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. काहींना काही गोष्टी पटत नाहीत, अशा व्यक्ती ग्रहण पाळत नाहीत. परंतु ग्रहण म्हटलं की जास्त काळजी लागलेली असते ती म्हणजे गर्भवती महिलांना. कारण गर्भवती महिला ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते काटेकोरपणे पाळत असतात. ग्रहणाचा परिणाम हा आपल्या गर्भावरती होऊ नये म्हणून हे नियम पाळले जातात. जसं की या दिवशी गर्भवती टिकली लावत नाहीत, डब्यांना झाकण लावले जात नाही किंवा भिंतींना खिळेसुद्धा ठोकले जात नाहीत. टोकदार धारदार वस्तूंचा वापर टाळला जातो. या दिवशी गर्भवतींनी कागद फाडू नयेत. सुई, कात्री, चाकू, विळी तर या धारदार वस्तूंचा वापर करू नये, कारण या वस्तूंचा वापर ग्रहण काळामध्ये अशुभ मानला जातो. त्याचप्रमाणे केस विंचारू नयेत, वेणी, आंबाडा घालू नये, केस मोकळे सोडावेत. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये चंद्राच्या किरणांना अशुद्ध मानले जाते. त्यामुळे या काळामध्ये गर्भवतींनी बाहेर जाणे हे टाळायचे असते. ग्रहण काळामध्ये अन्न शिजवले जात नाही किंवा अन्न खाल्ले जात नाही. अगोदर जे आपण अन्न बनवलेले आहे तर त्यामध्ये तुळशीपत्र जे आहे तर ते ठेवले जाते, ज्यामुळे आपले अन्न हे शुद्ध राहते. कारण तुळस ही अन्न शुद्ध ठेवण्याचे काम करत असते. ग्रहण काळामध्ये झोपू नये, पायाची तिडी टाकून बसू नये, बोटे मोडू नयेत, नखे केस कापू नयेत असे सुद्धा सांगितले जाते. आणि ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करावे, हनुमान चालीसा, गायत्री मंत्र तर याचे पठण करावे. हे सर्व ग्रहणाचे नियम आहेत. सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण तर हे नियम ज्या व्यक्तींना ग्रहण पाळायचे आहे तर त्या व्यक्तींसाठी असतात. आता यंदा 28 ऑगस्टला जे चंद्रग्रहण होणार आहे तर या चंद्रग्रहणामध्ये चंद्र हा 95 ते 96% पृथ्वीच्या गडद छायेखाली येणार आहे आणि यामुळे हे चंद्रग्रहण अत्यंत खास असणार आहे. 28 ऑगस्टचा दिवस हा विशेष असणार आहे. भारतीय परंपरा वेळेनुसार 28 ऑगस्ट 2026ला शुक्रवारी सकाळी 6:53 ग्रहण सुरू होणार आहे आणि ग्रहणाचा मध्य हा सकाळी 9:43 असणार आहे आणि ग्रहण समाप्ती दुपारी 12:32 असणार आहे. हे ग्रहण उपछाया स्वरूपामध्ये सुरू होणार आहे. एकूण ग्रहणाचा काळ हा 5 तास 38 मिनिटं असणार आहे. प्रत्यक्ष ग्रहण कालावधी 3 तास 18 मिनिटं असणार आहे आणि उपछाया सुरू आणि उपछाया समाप्ती 2 तास 20 मिनिटं असणार आहे. आणि या ग्रहण काळामध्ये चंद्राचा रंग हा थोडासा तांबूस किंवा थोडासा लाल दिसण्याची शक्यता आहे. ग्रहण हे कोणकोणत्या भागामध्ये दिसणार आहे तर ग्रहण हे युरोप, पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, अंटार्क्टिका तर या ठिकाणी दिसणार आहे. भारतामध्ये ग्रहण काळ जेव्हा असणार आहे तर त्यावेळेला दिवस असणार आहे, रात्र नसणार आहे. त्यामुळे भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही. जेव्हा चंद्रग्रहण होते तर त्यावेळेला ज्या ठिकाणी त्या काळामध्ये रात्र असते तर त्याच ठिकाणी ते चंद्रग्रहण दिसत असते आणि भारतामध्ये मात्र 28 ऑगस्टच्या चंद्रग्रहणाच्या वेळेला दिवस असणार आहे. त्यामुळे भारतातून हे चंद्रग्रहण दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. याच दिवशी रक्षाबंधन आलेले आहे, त्यामुळे आपण शुभ मुहूर्तावरती भावाला राखी बांधू शकतो.
रक्षाबंधन हे साजरे करू शकतो. ज्या भागातून ग्रहण दिसत नाही तर त्या भागामध्ये त्या ग्रहणाचा कोणताही अशुभ प्रभाव हा होत नाही. त्यामुळे भारतातून हे चंद्रग्रहण दिसत नसल्यामुळे या दिवशी आपण रक्षाबंधन हे साजरे करू शकतो. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी सुद्धा कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही.